श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जेव्हा आपण जीवनाचा प्रवास करत असतो तेव्हा एक मानसशास्त्रीय सत्य आणि त्या सत्याला आपण सामोरं जात असतोय. आपल्याला माहिती आहे, खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं ही अत्यंत धोकादायक असतात, दांभिक असतात. आतल्या गाठीची लबाड बेरकी संधी साधू आणि विश्वासघातकी सुद्धा असतात. श्रोते हो, तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचं षडयंत्र ते रचत असतात. पण बघा ना, या उलट जे माणसं तोंडावर रागानं, कडवट, टीकात्मक, जे फटकळ पण स्पष्ट बोलत असतात ना, त्यांचं अंतर्मन हे वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. श्रोते हो, विश्वासघात करणं, फसवणं हे त्यांच्या रक्तात नसतंच. ती खरंच मन मोकळे आणि विश्वासू असतात. म्हणून श्रोते हो, जीवनात आपण बाकी काही शिकू किंवा न शिकू, पण माणसं मात्र वाचायला नक्की शिकलं पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाचा प्रवास हा आनंदाचा होत असतोय. म्हणून श्रोते हो, माणसं वाचायला नक्की शिका. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. निवडलेली व्यक्ती आवडायला आणि आवडलेली व्यक्ती जपायला जमलं ना, की आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं, जे तुम्हाला हसायचं नसतं तेव्हा पण ती हसवण्याचा नुसता प्रयत्न नाही करत, तर हसवण्यात सफल होते. आयुष्यात जेव्हा कधी हरल्यासारखं वाटेल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमच्याकडे जे काही आहे ना, त्याचं सुद्धा तुम्ही कधी काही स्वप्न पाहिलं होतं. कुणाला बोलण्याची एवढी पण भीक मागू नका, ते आपल्याला नालायक समजतील. रस्ते हे किती कठीण असले ना, तरी जोडीदार साथ देणारा असला की आयुष्याचा प्रवास हा सुखद आणि सुंदर होतो. खूपच वेगळं जग आहे. खोटं वागलं तेव्हा मोठं म्हणतील आणि चांगलं वागलं तेव्हा वाईट म्हणतील. संसार करायला संपत्ती कधीच लागत नाही, तर माणसं लागतात. घरातली माणसं ही नीट असली ना, तर हॉल, किचन, बेडरूम हे एका रूम मध्ये सुद्धा बसतं. एक अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र हा 1000 नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. जबाबदारी ही अंगावर पडली ना, तर पहिल्यासारखं फिरायला नाही जमत. हसल्यानं आयुष्य वाढतं, म्हणून हसत राहा आणि हसवत सुद्धा राहा. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, कारण लाईफ मध्ये वन्स मोर नसतो. आंधळ्याला दिसायला लागलं की सगळ्यात पहिलं तो त्या काठीला फेकून देतो, जिनं पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो. कपड्यावरून एवढं समजत नाही की आतला माणूस हा जोकर आहे की राजा आहे. आयुष्यात कधी दोस्त जरी दुश्मन झाला ना, तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात कधीच पाप येऊ देऊ नका, कारण मैत्री हा समोरचा विसरला म्हणून आपण तत्व बदलायचं नसतं. सोबत त्यांनाच घेऊन फिरा ज्यांना दुसरा फोन करायची गरज लागणार नाही. कितीही विचार केला तरी वेळेच्या पुढे जाता आलं नाही.
ताटात कितीही असलं तरी भुकेपेक्षा जास्त खाता आलं नाही. आपल्यालाच माहिती असतं किती लढलोय जिंकण्यासाठी. लोकांना म्हणायला काय लागतं याला लढता आलं नाही. जीवनात जास्त जर डोक्याला ताण होत असेल ना, तर अशा ठिकाणी जा जिथं निवांतपण असेल आणि डोकं शांत पण होईल. कारण पूर्ण शरीर हे डोक्यावर अवलंबून असतं, म्हणून त्याला नेहमी शांत ठेवा. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं हे महत्वाचं असतं. मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा हे ठाऊक असणं गरजेचं आहे. विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतोय. नाहीतर आपण नातं फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. सुख हे फुल पाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडून जातं आणि बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम करत राहिलात तर अलगद मनगटावर येऊन बसतं. आतून तुटलेली माणसं ही वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ते सगळ्यांसाठी कायम हजर असतात. आयुष्यात जिथं जिथं आपली फसवणूक झाली ना, तिथं तिथं आपला प्रामाणिकपणा नडलेला असतो. आयुष्यामध्ये ती एक व्यक्ती समजून घेणारी असेल तर इतरांकडून माणूस अपेक्षा ठेवत नाही. मानसिक समाधान देणारी माणसं जवळ असली की कोणाचीच गरज भासत नाही. गाठ कशी असली तरी ती सोडवता येते. फक्त माणसं आतल्या गाठीची नसली पाहिजेत. ज्यांना आपण मनापासून आवडतो ना, ते नेमके आपल्यासोबत सवडीनं नाही तर आवडीनं बोलत असतात. आज स्वप्न ही लायकीपेक्षा मोठी झालेत आणि उद्या लायकी स्वप्नापेक्षा मोठी असेल. साधेपणामधलं सौंदर्य ना काही वेगळंच असतं. ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. अर्धवट राहिलेलं प्रेम हे दोन गोष्टी शिकवतं. कोणासाठी कितीही रडलं तरी प्रेम भेटत नाही, आणि कोण सोडून गेलं तर आपणही मरत नाही. त्रास दिला की माणसं मोठी होत असतात. स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. कारण ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका.